नमस्कार. मी संयुक्ता. काव्यतरंग या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे हार्दिक स्वागत. मित्रमैत्रिणींनो, वाचू आनंदे या शीर्षकाखाली मी या भागापासून मला आवडलेल्या पुस्तकांचा परिचय करून देणार आहे. वाचन आनंद हा प्रत्येकाला होत असतो. वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं वाचल्याच्या नंतर होणारा जो आनंद आहे, मिळणारा जो आनंद आहे त्यातून, तो आपण कोणाशी तरी शेअर करावा असं आपल्याला सतत वाटत असतं की मी हे पुस्तक वाचलं, या पुस्तकात इतके छान विचार आहेत किंवा ह्या कविता खूप सुंदर आहेत, या कवितेतून सामाजिक प्रबोधन केले जाते किंवा या कवितेतून वेगवेगळे विचार मांडले जातात किंवा कुठल्याही पुस्तकामधून आलेले विचार हे आपल्याला आवडतात आणि ते कोणाबरोबर तरी शेअर करावे असे वाटत असतं. तेव्हा आता ह्या सगळ्या भागांमधून मी जवळजवळ 7 पुस्तकांचा परिचय करून देणार आहे, जे मला खूप आवडले आणि ज्यांचा परिचय मी लिहिला आहे. आज मी ज्या पुस्तकाचा परिचय करून देत आहे ते पुस्तक आहे रक्तचंदन. कवयित्री अश्लेषा महाजन यांचा हा काव्यसंग्रह आहे. ही माझ्याकडे असलेली रक्तचंदनाची बाहुली. जेव्हा मला अश्लेषाताईंनी त्यांचं पुस्तक भेट दिलं त्यावेळेस मला एकदम आठवलं की अरे, माझ्या घरी पण अशी बाहुली आहे आणि ती बाहुली आहे माझ्या सासूबाईंची. माझ्या सासूबाईंकडे कायम असायची त्यांच्या पिशवीमध्ये ही रक्तचंदनाची बाहुली. आणि मी तेव्हा फार काही लक्ष दिलं नाही किंवा त्यांना विचारलं नाही. मला नेहमी नवल वाटायचं की ह्या अशा बाहुलीला ते का बरं ठेवतायत किंवा त्यांच्याकडे असं का आहे. मग जेव्हा मी पुस्तक बघितलं, अश्लेषाताईंचं पुस्तक वाचलं आणि त्याच्यानंतर मी माझ्या सासूबाईंशी पण बोलले होते की रक्तचंदनाची बाहुली तुम्ही का बरं ठेवतात. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, अगं गावाला म्हणजे बहुतेक बायकांकडे ही रक्तचंदनाची बाहुली असते. काही जखम झाली, सूज आली, काही लागलं तर त्या उगाळून त्या जखमेवर किंवा त्या सुजेवर लावतात, म्हणजे मग त्यांना आराम पडतो. ती बरी व्हावी त्याच्यासाठी त्यांच्याकडे रक्तचंदनाची बाहुली असायची असं त्या मला म्हणाल्या. आणि मग अश्लेषाताईंनी दिलेलं पुस्तक जे आहे, हे पुस्तक जेव्हा मी वाचलं तेव्हा मला ते अक्षरशः जाणवलं. आणि ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी इतक्या सुंदररित्या शब्दामध्ये गुंफण केलेली आहे, हे आपल्याला या कवितांमधून छानपणे उमगतं. हा काव्यसंग्रह वाचल्यानंतर मला जो आनंद झाला तो आनंद मी तुमच्याबरोबर शेअर करते. चला तर ऐकूयात रक्तचंदन या पुस्तकाचा परिचय. लेखिका कवयित्री अश्लेषा महाजन यांची अनेक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्या विविध पुरस्कारांनी सन्मानित आहेत. इयत्ता 7वी व 10वीच्या पाठ्यपुस्तकात त्यांच्या कवितांचा समावेश आहे. त्यामुळे पालक, विद्यार्थी व शिक्षक या सर्वांच्या परिचयाच्या त्या अत्यंत लाडक्या कवयित्री आहेत. तसेच लोकमत, लोकसत्ता अनेक मासिकात सदरांचे लेखन, पुस्तक परीक्षणे आणि दर्जेदार दिवाळी अंकात सातत्याने लेखन करत असतात. त्या आकाशवाणी, बालचित्रवाणीमध्ये विविध कार्यक्रमाचे सातत्याने लेखन, सादरीकरण करत असतात. अशा अष्टप्रधान व्यक्तिमत्व असलेल्या कवयित्रीच्या रक्तचंदन या कविता संग्रहाचा पुस्तक परिचय मी करून देते आहे. रक्तचंदन हे शीर्षकच किती बोलकं आहे बघा. रक्तचंदन हा कवयित्री अश्लेषा महाजन यांचा स्त्रियांना आत्मभान देणारा असा विचार प्रवर्तक काव्यसंग्रह आहे. पूर्वीच्या काळी खेडोपाडी स्त्रिया आपल्याजवळ रक्तचंदनाची बाहुली बाळगत. कौटुंबिक अत्याचारात जखमी झालेल्या जागेवर रक्तचंदन उगाळून त्या लावत. सोसणं हा स्थायी भाव जपणाऱ्या स्त्रिया आपल्यावर होणारा अत्याचार निमूटपणे सहन करायच्या. कवयित्री अश्लेषा महाजन यांनी स्त्रियांच्या या सोशिकतेवरील विचार कवितेतून अतिशय समर्पक शब्दात मांडले आहेत. सोपं नाही जगणं.
सोपं नाही जगणं बाई, जगणे जगणे जणू धावणे धावणे. या ओळीतून स्त्रियांचं जगणं किती कठीण आहे हे स्पष्टपणे जाणवतं. एका कवितेत तर त्यांनी वेदनेला लाडके असेही म्हटले. म्हणजे किती सोशिक असतो आपण स्त्रिया, पण त्या होणाऱ्या वेदनेला सुद्धा लाडकं म्हणणं म्हणजे किती मोठं धैर्य लागतं, नाही का? कवयित्री म्हणतात, तुझे हे असे क्लेशदायी दिलासे, तुझे हे असे क्लेशदायी दिलासे, तथा प्राक्तनाचे अघोरी खुलासे, तथा प्राक्तनाचे अघोरी खुलासे, मला प्रौढ केले किती, तू अकाली, अगा लाडके वेदने तू निराळी, अगा लाडके वेदने तू निराळी. म्हणजे वेदनेला पण लाडकं म्हणून सोसणं हे किती सहज आपण करू शकतो ते त्यातून अधोरेखित होतं. किंवा मग बोलण्यासारखे आता फारसे राहिले नाही, बोलण्यासारखे आता फारसे राहिले नाही, इशाऱ्यांचेच शब्द आता होतात प्रवाही, इशाऱ्यांचे शब्द आता होतात प्रवाही, जगून जगून समजूत झाली आहे खरी, जगून जगून समजूत झाली आहे खरी, शहाणी न सांगताच आवरून ठेवते खेळणी सारी, शहाणी न सांगताच आवरून ठेवते खेळणी सारी. यांसारख्या काव्यपंक्तीतून स्त्रियांच्या वेदनातील खोली स्पष्टपणे जाणवते. अजून त्या म्हणतात, चुलीत अक्कल म्हणे कुणीसे. म्हणजे काही स्त्रियांना नेहमीच टोमणे मारतात, तिला काय समजतंय, तिला काय कळतंय. या अर्थाने चुलीत अक्कल म्हणे कुणीसे, सुके जळाले ओल्या संगे, बुद्धीवरती गंज चढेयन, बुद्धीवरती गंज चढेयन चौकटीमध्ये जीव तरंगे, बुद्धीवरती गंज चढेयन चौकटीमध्ये जीव तरंगे. अशा प्रकारे समाजाने स्त्रीवर्गाला कायमच दुय्यम स्थान दिलं आहे. तिला काय कळतं असं म्हणून अगदी घरीदारी तिची नेहमीच अवहेलना केली जाते. हे सगळीकडे बघायला मिळणारं उदाहरण आहे की स्त्रियांना तिला काय कळतं असं म्हणून दुर्लक्ष केलं जातं. म्हणूनच की काय कवयित्री एका कवितेत दुःखी, कष्टी, शोषित स्त्रियांना उद्देशून स्पष्टपणे म्हणतात की कधीतरी जीवनाशी पोटभर भांडणा, कधीतरी जीवनाशी पोटभर भांडणा, आपली मते मन मोकळ्या विश्वासाने मांडणं, आपली मते मन मोकळ्या विश्वासाने मांडणं, नेहमीच मान डोलते तुझी, होला हो म्हणतेस ती, म्हणून म्हणतात की नेहमीच मान डोलते तुझी, सदाच तुझे होला हो, सदाच तुझे होला हो, समजूतदारपणा फार, समजूतदारपणा फार, धुसफूस नाही टाहो नाही, ओठांवरती आले शब्द, धुसफूस नाही टाहो नाही, ओठांवरती आले शब्द, आकाशात सांडणा, कधीतरी जीवनाशी पोटभर भांडणा, कधीतरी जीवनाशी पोटभर भांडणा. खरंच किती सत्य आहे ना हे. इतकं म्हणून पण आपण म्हणतो का? नाही. सोसणं जणू आपला हा स्वभावच झालेला असतो, त्यामुळे सोसत राहतो. नाही म्हणणं आपल्याला जमत नाही. प्रत्येकीने बोललं पाहिजे, बोलतं झालं पाहिजे, असं झालं तरच तिचा अवकाश तिला मिळेल. कवयित्रींचं हे म्हणणं अगदी पटण्यासारखं आहे की जोपर्यंत तुम्ही काही बोलत नाही तोपर्यंत पुढच्यांना काही कळत नाही आणि तुम्हाला गृहीत धरल्या जातं. त्यामुळे कधीतरी ते आपण बोलायला पाहिजे, आपण आपली प्रतिक्रिया व्यक्त केली पाहिजे. कवयित्रीच्या म्हणण्यानुसार रक्ताचे चंदन करणारी सर्जनशील स्त्री ही नेहमीच सोशिकतेचे जिवंत उदाहरण आहे. म्हणूनच उन्मादक सूज उतरवणारी रक्तचंदनाची बाहुली स्त्री आयुष्यभर उगाळत राहते, सांभाळत राहते. स्त्री सतत नवा जन्म घेते. मासिक पाळीनंतर स्त्री पुनर्नवा होते, पुन्हा नवीन होते असे वेदांमध्ये म्हटले आहे. म्हणून रक्तचंदनाच्या वाहण्या थांबण्यातून सातत्याने पुनर्नवा होणाऱ्या स्त्रीत्वास मी हे पुस्तक अर्पण केले आहे, असे कवयित्री अश्लेषा महाजन यांनी आपल्या मनोगतात म्हटले आहे.
आणि त्यांच्या या विधानाचा अर्थ त्यांच्या प्रत्येक कवितेतून स्पष्ट होत जातो. रक्तचंदन या कवितेत एक विराम, एक पॉज, मेनोपॉज असे म्हणत मेनोपॉजनंतर स्त्रियांमध्ये होणाऱ्या शारीरिक बदलांचा सकारात्मक विचार त्यांच्या पुढील कवितेतून जाणवतो. पहा कविता. म्हटलं तर निशंक मुक्ती, म्हटलं तर निशंक मुक्ती, म्हटलं तर मस्त उतार, म्हटलं तर मस्त उतार, म्हटलं तर उन्मादक सूज उतरवणारी, म्हटलं तर उन्मादक सूज उतरवणारी रक्तचंदनाची बाहुली, म्हटलं तर आपल्याच कुशीत आपलाच नवा अबोल जन्म, म्हटलं तर आपल्याच कुशीत आपलाच नवा अबोल जन्म, म्हटलं तर जैविक सर्जना पल्याडच्या अनंत निर्मितीकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन, म्हटलं तर जैविक सर्जना पल्याडच्या अनंत निर्मितीकडे बघण्याचा व्यापक दृष्टिकोन. अशा प्रकारे रक्तचंदन हे रूपक वापरून चंदन आणि स्त्री यात किती साम्य आहे हे अधोरेखित करणारा सर्जनशील विचार या काव्यसंग्रहातून व्यक्त झाला आहे. असं जरी असलं तरी काव्यसंग्रहाच्या उत्तरार्धात कवयित्रींनी बदलत्या काळानुसार प्रगतीपथावर जाणाऱ्या स्त्रियांचे बदलते स्वरूपही तितक्याच ठामपणे शब्दबद्ध केले आहे. रक्तचंदनाची बाहुली असलेलं बोलकं मुखपृष्ठ व प्रसिद्ध कवी डॉक्टर वसंत आबाजी डहाके यांनी पाठराखण केलेला हा काव्यसंग्रह प्रत्येकाने वाचावा व संग्रही ठेवावा असाच आहे. अतिशय सुंदर असा हा काव्यसंग्रह आहे. यातल्या प्रत्येक कविता या फार बोलक्या आहेत, स्त्रियांबद्दलच्या वेदना व्यक्त करणाऱ्या आहेत. तसंच स्त्रियांनी येत्या काळामध्ये जी काही प्रगती केली आहे, तंत्रज्ञानाचा उपयोग करून पुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे, त्या सर्व स्त्रियांना समर्पित असा हा काव्यसंग्रह आहे. प्रत्येकाने वाचावा आणि वाचन आनंद घ्यावा. खऱ्या अर्थाने वाचू आनंदे या शीर्षकाप्रमाणेच वाचनाचा आनंद घेत पुन्हा भेटूया आपण पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.